Go. स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा. स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. ठाण्यातील पूर्व परिसरातील स्वर्गीय नारायणराव कोळी चौकात हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी स्वर्गीय नारायणराव कोळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत चहूबाजूनी दिवे लावीत फटाक्यांची आतिषबाजी करीत हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष नारायणराव कोळी, प्रतिष्ठानच्या खजिनदार व भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर सचिव सन्मान कोळी, प्रतिष्ठान सचिव व भाजपा ठाणे शहर जिल्हा सचिव श्रुतिका कोळी मोरेकर, चंद्रवदन मोरेकर, हार्दिक मोरेकर, नैना कोळी, संगीता काकडे, सविता डोके, नम्रता तांडेल, प्रणव कांबळी, सुमन काकू, वाघ काकू, सिनलकर काकू, काव्या मोरेकर, संस्कार तांडेल तसंच लहान मुले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठान सचिव व भाजपा ठाणे शहर जिल्हा सचिव श्रुतिका कोळी मोरेकर यांनी केले होते. तसेच या प्रसंगी सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. मी श्रुतिका कोळी मोरेकर, सचिव स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठान आणि सचिव ठाणे शहर जिल्हा. आज दरवर्षीप्रमाणे आमच्या स्वर्गीय नारायणराव कोळी चौकामध्ये आम्ही दीपोत्सव हा साजरा केला आणि सर्वांना पहिला तर मी दीपावलीच्या शुभेच्छा देते आणि दीपावली आपल्याला बरोबर राहण्याची आणि समृद्धीची लावे हीच शुभेच्छा देऊन सगळ्या नागरिकांना विनंती करते की जेव्हा फटाके फोडतात तेव्हा दुसऱ्यांच्या सुरक्षेचाही ध्यान राखा. कुठल्याही प्राण्याला किंवा व्यक्तीला त्रास होणार नाही याचंही भान ठेवून आपण आपला सण साजरा करूया. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरात झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात. ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून 250 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेस बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10% कपात लागू होणार आहे. त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पाचपागाडी, टेकडी बंगला, किसननगर नंबर 1 आणि 2, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे 10% पाणी कपात लागू होणार आहे. तसंच पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्याने 10% पाणी कमी उपलब्ध होणार असल्यामुळे ठाणे शहरातील दर 15 दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तासऐवजी 24 तास करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसंच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौरशक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबरला ठाण्याच्या दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती सकल मराठा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, 21 तारखेला जरांगे पाटील यांची ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्त्यांना प्रवेशिकांचे वितरण करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. जरांगे पाटील हे माजिवडा येथे प्रथम येणार, ते त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते गडकरी रंगायतन येथे सभा घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला क्रांती मोर्चा अध्यक्ष रमेश आंबरे, महेश कदम व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या 21 तारखेला सकाळी 10 ते 1 या दरम्यान सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे. दुपारी सकाळी 9 वाजता मनोज जरांगे पाटलांचं खारेगाव टोल नाक्याजवळ आगमन होईल. तिथून माजिवडा जंक्शन जवळ त्यांचं सकल मराठा समाजाचे अध्यक्ष रमेश आंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य सत्कार होईल. तिथून ते नितीन कंपनी जवळ येतील. नितीन कंपनी जवळ डाव्या साईडे ठाणे महापालिका भवन जवळ आम्ही स्वतः मराठा समाजातर्फे त्यांचा भव्य दिवस स्वागत करतोय. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सन्मान्य मनोज जरांगे पाटील संपूर्ण ठाणे जिल्ह्याला सभेद्वारे संबोधित करतील. राज ठाकरे साहेब खूप मोठे नेते आहेत आणि ते पुऱ्या फिल्म इंडस्ट्रीला माहिती आहे की ते कोणताही आवाज काढू शकतात आणि ते मिमिक्री करण्यामध्ये एक नंबरचं नाव आहे त्यांचं. म्हणून त्यांनी ते जे काल बोलले की सांताक्लॉज बनून त्यांना कळेल की मराठा 25 तारखेला काय बनवून मुंबईमध्ये दाखल होते ते, आणि त्यांनी असे वक्तव्य करू नये जेणेकरून मराठा समाज उद्या त्यांचाही निषेध त्यांच्या घरासमोर जाऊन नोंदवू शकतो. याची त्यांनी नोंद घ्यावी. मराठ्यांचा संयम कोणी पाहू नये. अभी नाही तो कभी नाही. हे आरक्षण घेतल्याशिवाय ही लढाई संपायची नाही. हे 3ऱ्या टप्प्याचं आमचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन आता इथे संपणार आणि मी आरक्षण घेणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आधी घडलं तेच पुनरावृत्ती हे सरकार पुन्हा करणार आहे अशी आम्हाला तुमच्या प्रसार माध्यमातून जी बातमी मिळालेली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार 50%च्या आतमध्ये जर SCBCचं आरक्षण करून देणार असेल तर मराठा समाज त्याचं स्वागत करेल. पण तेच जर 50%च्या विरोधात असेल तर सरकारमध्ये आम्ही सरकारचा समाचार घेणार. मग उच्च न्यायालयातील लढाई तर आम्हाला लढावीच लागणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयातील लढाई आम्ही आतापर्यंत लढतच आहोत. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव पर्यावरणपूरक पार पाडल्यानंतर आता उत्तर भारतीयांची छठपूजा देखील निसर्गाचे संवर्धन करून पार पाडण्यात येईल, अशी ग्वाही ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिली.
ठाणे महापालिका तसंच रुद्र प्रतिष्ठान व जय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी होणाऱ्या छटपूजेच्या तयारीनिमित्त माननीय खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी उपवन तलाव परिसरात बनविण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावाची पाहणी केली। यावेळी संबंधित ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली। ठाण्यातील छटपूजेचे यंदाचे हे 12वे वर्ष आहे। वाढते प्रदूषण टाळण्यासाठी यंदाही कृत्रिम तलावात छटपूजा साजरी करण्यात येणार आहे। महापालिकेच्या वतीने पर्यावरण आणि वाढते प्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे। उपवन येथे बनवण्यात आलेल्या कृत्रिम तलावाची पाहणी करून संजीव नाईक यांनी त्यामध्ये शौचालय, शुद्ध पाणी, आसन व्यवस्था आदी विविध सुधारणा करण्याच्या सूचना केल्या। यंदा छटपूजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय सिंह यांनी दिली। तसंच येत्या रविवारी होत असलेल्या छटपूजेनिमित्त जास्तीत जास्त भगिनींनी व बांधवांनी उपवन येथे येऊन शक्यतोवर कृत्रिम तलावातच छटपूजा करावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारे तलावाचे प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन माननीय खासदार संजीव नाईक यांनी केले आहे। यावेळी कामलीय गुरुजी, नीरज सिंह, गुलाब झा, आनंद सिंह, निलेश पाटील, अमरबिंद यादव, मनोज देशमुख, अमित सिंह, शुभम त्रिपाठी, के.पी. मिश्रा, संजय सिंह, राम सिंह यांचे भोलागिरी आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। या ठिकाणी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की उत्तर भारतातला एक सर्वात मोठा धार्मिक असा हा कार्यक्रम म्हणजे छटपूजा असतो आणि त्या छटपूजेच्या निमित्तानं दरवर्षी ठाणे महानगरपालिका आणि त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून इकडे त्या सर्व माता भगिनींना एक चांगली योजना म्हणजे कृत्रिम तलावाच्या माध्यमातून केली जाते। यावर्षी सुद्धा धनंजय सिंगजी यांचं रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला। माननीय आयुक्त बांगर साहेबांचा आम्ही धन्यवाद करतो, पोलीस प्रशासन त्यांचा आम्ही धन्यवाद करतो की या ठिकाणची बंदोबस्त चोख असतो। आज या ठिकाणी पाहणी करताना काही गोष्टींचं लक्षात आलेल्या होत्या की मागच्या वर्षी काही छोट्या मोठ्या कमतरता होत्या, त्या यावर्षी व्यवस्थितरित्या सर्व माता भगिनींना तिथे उतरताना अडचण होऊ नये। त्याच्यानंतर या ठिकाणी कृत्रिम तलाव खरं म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मूळ जे नैसर्गिक तलावातच जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो किंवा समुद्रकिनारी असेल, परंतु कृत्रिम तलावामध्ये पण आमची मानसिकता ती आहे। त्याच्याबद्दल त्या सर्व माता भगिनींचा आम्ही धन्यवाद करतो आणि या ठिकाणी धनंजय सिंग यांनी व्यवस्थित कार्यक्रम प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अनुषंगानं सर्व प्रशासनाच्या सर्व अधिकारी, सर्व व्यवस्थापक त्यांना पत्र देऊन आज या ठिकाणी भेट दिली। आप लोग हर साल हमारे साथ होते हैं और देखते हैं कि हम अच्छी से अच्छी सुविधा करने की कोशिश करते हैं कि पूरे ठाणे में छठ पूजा के लिए जो अच्छी व्यवस्था हो सके, सुरक्षा के दृष्टिकोण से, पर्यावरण के दृष्टिकोण से, और लोगों के अंदर एक अवेयरनेस आना चाहिए, मैसेज आना चाहिए। जिस कृत्रिम तालाब में भगवान गणेश जी की मूर्ति का विसर्जन होता है, माँ देवी का, दुर्गा देवी के मूर्ति का विसर्जन होता है, ऐसे एक पवित्र स्थान पे अगर हमें अच्छी व्यवस्था करके दी जाए जिसमें स्वच्छ पानी है, पानी के साथ उतरने के लिए अच्छी व्यवस्था है, चेंजिंग रूम है, मोबाइल टॉयलेट्स है, लाइट की व्यवस्था है, बैठने के लिए ग्रीन कारपेट्स है। आपने देखा होगा कि हर साल हम जितने भी हमारी माँ बहनें यहाँ पे आती हैं पूजा करने, उनके लिए अच्छी से अच्छी व्यवस्था करने की कोशिश करते हैं। हमारे पूर्व सांसद संजीव नाईक जी के आशीर्वाद से इस बार हमें कॉरपोरेशन की तरफ से बहुत अच्छी व्यवस्था मिली है। भाजपच्या वतीने ठाणे शहरात स्वस्त दरात कांदे विक्रीला सुरुवात। देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्त दरात कांदे विक्री करण्यात येत आहे। त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीस 4 किलो प्रमाणे कांदे मिळतात। प्रति किलो 25 रुपये दराने 4 किलो कांद्यांचे एकूण 100 रुपये प्रमाणे हे कांदे वाटप सुरू आहे। आज नगरसेवक कार्यालयासमोर जरीमरी देवी मंदिर शेजारी गोकुळनगर ठाणे, वृंदावन बस स्थानक समोर ठाणे माननीय श्री निरंजन डावखरे व माननीय श्री संजय वाघुले यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते माजी नगरसेवक श्री कृष्णा दादू पाटील, माजी नगरसेविका सौ नंदा कृष्णा पाटील, भाजपा ठाणे शहर सरचिटणीस श्री दादू पाटील, श्री सचिन दादू पाटील यांच्या पुढाकाराने आज हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेस डॉक्टर समीरा भारती, विक्रम भोईर, सचिन केदारी तसेच इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व नागरिकांनी सदर उपक्रमाचे स्वागत केले व आयोजकांचे आभार व्यक्त केले। देशभरामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेत कांद्याचा जो काही आत्ता दर झालेला आहे हा 70 रुपये किलो झालेला आहे आणि सर्वसामान्य गरिबांना या ठिकाणी कमी दरामध्ये 25 रुपये प्रति किलो कांदा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। आज गोकुळनगर भागामध्ये
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांच्या माध्यमातून गोकुळनगर भागातील रहिवाशांना या ठिकाणी आज प्रत्येक नागरिकाला 4 किलो कांदा 100 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गोरगरिबांना कांदा हा स्वस्त दरात देण्याचं काम भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे आणि प्रभाग क्रमांक 11 सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या मार्फत गोकुळनगर येथे वाटप करण्यात येत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आज आमच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे 24-25 रुपये किलो कांदा आम्ही देत आहोत. आणि बऱ्याच ठिकाणी पावसामुळे कांद्याचे भाव वाढलेले आहेत. 70 ते 75 रुपये किलो कांद्याचे भाव वाढलेले आहेत. तर गोरगरिबांसाठी आम्ही 100 रुपये 4 किलो याप्रमाणे आम्ही स्वस्त दरामध्ये कांद्याचं वाटप ठेवले. ओबीसी आरक्षणबाबत आगरी सेना प्रमुख ओबीसी महामंडळाचे प्रथम अध्यक्ष माननीय श्री राजाराम साळवी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आगरी सेनेची महाराष्ट्र प्रदेश कमिटीची मीटिंग संपन्न झाली. सदर मीटिंगमध्ये साळवी साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं की सर्व ओबीसी नेत्यांनी ओबीसीच्या एका झेंड्याखाली एकत्र यावं. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची ओबीसी आरक्षणाबाबतची जनजागृती करून ओबीसी आरक्षण बचाव नारा दिला आहे. त्यासाठी आगरी सेनेकडून ओबीसी आरक्षण बचावासाठी वारंवार शासनासोबत पत्रव्यवहार केले आहेत. हे सरकारने स्मरणात असू द्यावे. राजाराम साळवी साहेबांनी सरकारला इशारा देत ओबीसी आरक्षण अबाधित ठेवून कोणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून अथवा दबावाखाली प्रस्थापित सरकारने भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारे आरक्षण ओबीसींमध्ये जबरदस्तीने घुसवू नये व ही जाणीवपूर्वक चूक सरकार करत आहे. असं करत असताना ओबीसीमध्ये जबरदस्ती इतर जातीचा समावेश करणे हा ओबीसीवरती अन्याय केल्यासारखा आहे आणि असं असल्यास प्रस्थापित सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल. तसेच जनगणना ही जातनिहाय झाल्यास आरक्षणाचा योग्य आकडा सरकारसमोर येईल. म्हणून प्रस्थापित सरकारने जातनिहाय जनगणना करून ओबीसीची योग्य आकडेवारी जाहीर करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीने ओबीसी समाजाच्या कोणत्याही नेत्यांना अथवा लोकांना कारण नसताना वेठीस धरू नये व मराठा समाजाचे लोक असे जाणीवपूर्वक असताना दिसून येत आहेत. असे यापुढे झाल्यास 2 जातींमध्ये तेढ निर्माण झाल्यास त्याला प्रस्थापित सरकार जबाबदार राहील. ओबीसींच्या आरक्षणाचा हक्क अबाधित राहावा ही मागणी संविधानिक आहे. त्याकरिता ओबीसी नेत्यांनी केलेली भाष्य ही ओबीसी आरक्षण बचाव या हेतूने आहेत व त्यामुळे 2 जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी सरकारने वेळीच दखल घ्यावी व कोणावरही अन्याय होऊ नये अशी भूमिका सरकारने घ्यावी. राजाराम साळवी साहेबांनी आगरी सेनेचा एल्गार देत ओबीसींच्या जवळपास 372 जातींचा समावेश असलेल्या देशातील बहुसंख्य अशा ओबीसींच्या सोबत सर्व घटकांनी एकत्र येत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी घोषणा दिली. जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा ही घोषणा देत या ठिकाणी ही मीटिंग संपन्न झाली. सरकारने जी भूमिका घेतलेली आहे ती चुकीची भूमिका आहे की ओबीसीमधलं आरक्षण काढून मराठ्यांना द्यायचा ही भूमिका आम्हाला पसंत नाही आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. छगन भुजबळांनी जो मेळावा भरवले त्याला आम्ही सहमत आहोत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागेच राहू. कारण ते देखील ओबीसी आहेत, आम्ही देखील ओबीसी आहोत आणि हा समाज संपूर्ण त्यांच्या पाठीशी. त्या संबंधात अशी भूमिका राहील की जेवढे कुठे आंदोलन होतील त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेऊ.